महाराष्ट्रासाठी अभिमानाची बातमी। छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश। छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश। हा ऐतिहासिक, अभिमानास्पद आणि गौरवशाली क्षण असल्याची मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। विरोधकांच्या सभात्यागानंतरही महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक विधान परिषदेत मंजूर, तर विधेयक रद्द करण्याची विरोधकांची मागणी। विधेयकावर सही करू नका, राज्यपालांना विनंती करणार असल्याचं दानवेंचं विधान। सत्ताधाऱ्यांकडे बहुमत असल्यानं दुरुपयोग सुरू। जनसुरक्षा विधेयकात नक्षलवाद असा उल्लेखही नाही। कायद्याचं नाव जनसुरक्षा ऐवजी भाजप सुरक्षा ठेवावं, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। नागपूर हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड असल्याचा आरोप असलेल्या फहीम खानला सत्र न्यायालयातून जामीन मंजूर। सोमवारनंतर कारागृहातून बाहेर येण्याची शक्यता। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नवी मुंबई विमानतळ कामाची करणार पाहणी। मुंबई पुणे मिसिंग लिंक प्रकल्पाचीही पाहणी करणार असल्याची माहिती। आणि नवी मुंबईतील ईडब्ल्यूएसच्या 791 घरांचा घोटाळा प्रकरण। भाजप आमदार विक्रांत पाटलांकडून लक्षवेधीद्वारे घोटाळा उघड। मंत्री उदय सामंतांनी समिती स्थापन करण्याचे दिले आदेश। महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक विधान परिषदेत मंजूर करण्यात आलेला आहे, तर जनसुरक्षा विधेयक रद्द करा अशी मागणी विरोधकांनी केली आहे। महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयकाला आमचा विरोध असून कायद्याचा राजकीय दुरुपयोग केला जाईल असं उद्धव ठाकरे म्हटलेत, तर विधेयकावर सही करू नका अशी राज्यपालांना विनंती करणार असल्याचं अंबादास दानवे म्हटले। आम्ही या बिलावरती बोलताना जर देशविघातक शक्तींचा बिमोड करायचा असेल तर आम्हाला विचारण्याची गरज नाही। आम्ही नक्कीच सरकारसोबत आहोत, राहू आणि राहणार, त्याच्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही आहे। परंतु तुम्ही राजकीय हेतूने प्रेरित जर का हे बिल आणत असाल आणि तसं त्याला वास येतोय। आता एक मोठी बातमी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज नवी मुंबई दौऱ्यावर आहेत। मुख्यमंत्री आज नवी मुंबई विमानतळाच्या कामाची पाहणी करणार आहेत आणि त्यानंतर ते मिसिंग लिंक प्रकल्पाची देखील पाहणी करतील। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून तयारी करण्यात आलेली आहे। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नवी मुंबईच्या दौऱ्यावर आहेत। नवी मुंबई विमानतळाची त्यांच्याकडून आज पाहणी केली जाणार आहे, तसंच मिसिंग लिंक प्रकल्पाची देखील ते पाहणी करणार आहेत। तर आपण पाहतोय मोठी बातमी, आजच्या दिवसभरातली मोठी घडामोड। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज नवी मुंबईचा दौरा करणार आहेत। नवी मुंबईमध्ये ते नवी मुंबई विमानतळाची पाहणी आज त्यांच्याकडून केली जाईल। नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग। मी प्राजक्ता तांडेल, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। सकाळच्या पहिल्या बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। सुरुवातीलाच एक अतिशय मोठी आणि आनंदाची बातमी आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 गड किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे। यामध्ये महाराष्ट्रातील 11 किल्ले, रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग आणि खांदेरी, तसंच तामिळनाडूतील एक जिंजी या किल्ल्यांचा समावेश आहे। फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये जागतिक वारसा समितीचं 47वं अधिवेशन युनेस्कोच्या मुख्यालयात सुरू आहे। याच अधिवेशनात महाराष्ट्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेलेला आहे। याआधी महाराष्ट्रात एकूण 5 जागतिक वारसा स्थळं घोषित करण्यात आली होती। यात अजिंठा लेणी, वेरूळ लेणी, मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि पश्चिम घाट यांचा समावेश आहे। आता शिवाजी महाराजांच्या 12 गड किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे। तर छत्रपती शिवाजी महाराजांचे हे 12 गड किल्ले कोणकोणते हे गड किल्ले आहेत जे युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये त्यांचा समावेश झाला, आपण ते पाहूयात। सगळ्यात पहिले आहे सिंधुदुर्ग।
त्यानंतर सिंधुदुर्ग या किल्ल्याचं तर युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये नाव आहे. त्यानंतर रायगड किल्ल्याचं देखील नाव आहे. लोहगड हा किल्ला देखील यादीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. त्यानंतर पन्हाळा, आणखीन एक किल्ला विजयदुर्ग. महाराष्ट्रातले तब्बल 11 किल्ले, त्यातला एक विजयदुर्ग. आणि त्यानंतर शिवनेरी या किल्ल्याचा देखील जागतिक वारसा म्हणून त्याला घोषित करण्यात आलेला आहे. युनेस्को समितीकडून वारसा म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. शिवनेरी या किल्ल्याचा देखील त्यामध्ये समावेश आहे. पुन्हा एकदा सांगते, रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग आणि खांदेरी आणि तामिळनाडूतल्या एका जिंजी किल्ल्याचा यामध्ये समावेश आहे. आपल्या सर्वांकरता अतिशय ऐतिहासिक, अभिमानास्पद आणि गौरवशाली क्षण आहे की आपले आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्या 12 किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा यादीमध्ये स्थान देण्याचा प्रस्ताव मंजूर केलेला आहे. खरं म्हणजे किल्ले रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड याच्यासहित साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, खांदेरी आणि तमिळनाडूतील जिंजी या किल्ल्याचा यामध्ये समावेश आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी हे 12 किल्ले युनेस्को करता नॉमिनेट केले होते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की युनेस्कोच्या या संपूर्ण प्रक्रियेमध्ये 20 वेगवेगळ्या देशांना मतदान करायचं होतं आणि या 20ही देशांनी आपल्या छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक वारसा यादीत घेण्याकरता मतदान केलं आणि एकमताने हे किल्ले आता जागतिक वारसा यादीमध्ये आलेले आहेत. मला असं वाटतं की महाराष्ट्राकरता, मराठी माणसाकरता, हिंदुस्थानकरता, छत्रपती शिवरायांना मानणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकरता ही एक अतिशय आनंदाची गोष्ट आहे, अतिशय गौरवाचा हा क्षण आहे. आणि म्हणून मी संपूर्ण भारतवासियांचे आणि महाराष्ट्रातील 14 कोटी लोकांचं मनापासनं अभिनंदन करतो आणि आभार मानतो. विशेष आभार देशाच्या प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजींचे मानतो. आणि त्यासोबत या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आमचे मंत्री सांस्कृतिक कार्य आशिष शेलार असतील, आमचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे असतील, यांनी देखील अतिशय चांगली कामगिरी केली. यासोबत केंद्र सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स, केंद्र सरकारमध्ये सांस्कृतिक कार्य विभाग यांनी आपल्याला मदत केली. मी स्वतः सगळ्या जे काही ॲम्बेसेडर्स आहेत वेगवेगळ्या देशांचे त्यांच्यापर्यंत संवाद साधला आणि मला अतिशय आनंद आहे की आमच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी देखील याच्यामध्ये चांगली मदत केली. आणि म्हणूनच आपण अशा प्रकारचा हा एक ऐतिहासिक निर्णय या ठिकाणी करून घेऊ शकलो. म्हणून मी पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानतो. जागतिक वर्ल्ड युनेस्कोने हेही मान्य केलं, भारत सरकारच्या मदतीने महाराष्ट्र सरकारने पाठवलेला आपला प्रस्ताव सर्व अडथळे पार करून आज पॅरिसमधल्या त्या बैठकीमध्ये सर्व राष्ट्रांनी वर्ल्ड युनेस्कोचे सदस्य असलेल्या हे मान्य केलं, त्याला समर्थन दिलं आणि आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 गड किल्ल्यांना मानांकन मिळालं जागतिक वारशाचं.